नमस्कार मंडळी, मी मालती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। सकाळीच मी पीठ चाळणीने चाळून घ्यायला लागले। मुलांचा डबा वगैरे करून दिला, झाडू फरशी बाकी आहे। त्या अगोदरच म्हटले पीठ चाळून घेते, नाहीतर मग पिठाची भुशी थोडी उडते घरामध्ये। आणि संध्याकाळीच दळून आणलेलं होतं, तसंच गार व्हायला रात्रभर ठेवलं। लगेच मी काही चाळून ठेवत नाही, त्यासाठी मग आज लवकर हेच काम करायला घेतलं। अजून धुणं सगळं बाकी आहे काम। त्या अगोदर हे पीठ चाळून घेतलं की एकदा डब्यामध्ये भरून घेते आणि मग दुसऱ्या कामाला लागते। तर तेच काम करत होते मी। मोठी कढई घेतली आणि चाळणी घेतलेली आहे। एकदा चाळून ठेवलं की सकाळी सकाळी टेन्शन नाही राहत, मुलांचा डबा वगैरे असते, घाई असते त्यासाठी। आणि गव्हाचं पीठ तर जास्तच असतं, त्यामुळे मग असं चाळून ठेवलं की मग एक काम सोपं पडून जातं, बाजरीचं असो किंवा गव्हाचं। मी दोघे पीठ एकदाच सगळं चाळून घेते आणि भरून ठेवते, आणि मग वेळेवर सगळं आपलं रोजचं आवरलं जातं। आणि पीठ चाळून घेतल्यावर मला आठवण आली की आपल्याला उद्यासाठी ना मूग भिजत घालायचे होते। आता पावसाळा सुरू झाला ना, तेव्हापासून भाज्या काही व्यवस्थित मिळतच नाही आहे, आणि मिळतात तर एकदम खराबच मिळतात। त्यासाठी मग मी आता मूग म्हटलं भिजत घालते, नाहीतर मग थोडा उशीर झाला की विसरून जाईल, आणि मग आठवण होती तोपर्यंतच मूग इथे काढून मी भिजत घालून देते। आत्ता वाजलेत किती, 4:45 वाजलेत, आणि दीदीला दादाला भूक लागली, छोटीशी भूक। त्याच्यामुळे दीदी काय बनवते? मॅगी बनवते। दीदी बनवते मॅगी। दीदी कांदा कट करून घेते, दीदीला मॅगी छान बनवता येते, हो ना दीदी? आणि चहा सुद्धा खूपच मस्त बनवते दीदी। तर आता तिचं चालू आहे कांदा कट करेल। अशी साधी सिंपल मॅगी बनवतच नाही दीदी, एकदम अशी व्यवस्थित सगळ्या गोष्टी घेते। म्हणजे कांदे, परत टोमॅटो असेल तर टोमॅटो, आणि कट करेल, कोथिंबीर असेल तर कोथिंबीर, हिरवी मिरची, हे सगळं कट करून व्यवस्थित अशी वेळ लावते। काहींना कसं मुलींना पटापट पाणी ठेवायचं, उकळवायचं, पण तसं नाही करत दीदी, सगळं टाकते आणि मग एकदम मस्त बनवते मॅगी। आणि वेळ लागतो तिला, हो की नाही? वेळ लागतो दीदीला मॅगी बनवायला। आता दादाने सांगितलं दीदी मॅगी घेऊन ये आपल्यासाठी, जास्त तर मी काही खाऊ देत नाही। तिचे पप्पाही रागवतात, बाहेरचं असं काही खायचं नाही जास्त, पण कधीतरी ठीक आहे। कांद्याचा तिखट लागला वाटतं, पण तरी कट केलं छान तिने कांदा। काहीच नाही अगं, भाजीपाला काहीच नाही दुसरं, टोमॅटो पण नाही, हा फ्लावर येते, धुवून घे थोडंसं। फ्लावर नाही टाकायचं मॅगी मध्ये, ते शिजणार नाही ना ग दीदी, फ्लावर नको टाकू। टोमॅटो राहिला असता तर मग टोमॅटो टाकला असता तू, खालीच त्या प्लेटमध्ये ठेव ना। त्याच्यात तेल ते नको टाकू, टाकून घे अगं ते मी फ्राय केलेलं तेल होतं, दुसरं घे। तुला माहिती नव्हतं ना मी काय फ्राय केलं होतं? पोंगे दादाला पाहिजे होते, म्हणजे डबल वेळा खातोय। अगं त्याला भाजी पोळी खायची नव्हती ना, म्हणून मग त्याने काय केलं की बटाट्याची चटणी होती, आणि मग त्याला पोंगे बटाटे खायचे होते, त्याच्यामुळे। आता तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। किती पॅकेट आणले ग? 3 पॅकेट आणले बघ, साईड
ला चमच घे. मॅगी 3 पॉकेट काढले तिने. आता काय करते दीदी? मसाला काढते का? इतके वेळेस दीदीने मॅगी बनवली, पण मी एकदाही तिला बघितलं नव्हतं कशी बनवते. आज बघते मी. तिघं पॉकेट फोडून घेतले का? मसाला टाकला पूर्ण मसाला. हो ना. पहिले तेल टाकलं तिने. तेल थोडंसं गरम होऊ दिलं. कांदा टाकला. कांदा परतून घेतला आणि मग मसाले होते ते टाकलेले आहेत आता. आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकते. अजून पाणी लागेल ना ग दीदी? तू करते बरोबर. कर बरं. आता टाकते सगळ्यात शेवटी मीठ. परत काय घातलं? हळद. वरून हळद टाकली दीदीने. आणि आता थोडंसं घरचं तिखट टाकलेलं आहे तिने. बस झालं. दूध पण टाकते तू? अरे बापरे, मी तर पहिल्यांदाच बघते दूध टाकून मॅगी. एवढं दूध घेतलेलं आहे. खरंच टाकता? अरे बापरे, दीदीची रेसिपी नवीन पद्धतची. दूध टाकून मॅगी. पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता मॅगी टाकते दीदी. कधी पण मॅगी तोडून नाही टाकायची असत. पण खाताना लय खूपच लांबलचक जाते ग, म्हणून मग. इट्स डिसरिस्पेक्टफुल. कसली मॅगीची? नाही, इटालियन्सची. वी रिस्पेक्ट इटालियन्स. अरे मोठा पतीला घ्यायला पाहिजे होता. थोडं गॅस आणि मिक्स कर ना खालची मॅगी वर कर. मोठी कढाई घ्यायला पाहिजे होती ना. आता दूध टाकते का? दूध घातलं आता तिने. आणि दूध टाकून आता मिक्स करून घेते. आता काय टाकते? चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स. दिसायला तर छान दिसते. कोथिंबीर पाहिजे होती, अजून भारी दिसते असते ना. मुली जेव्हा स्वतःहून स्वयंपाक करायला शिकतात ना, तेव्हा खूप आनंद होतो. प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या मुलीला सगळा स्वयंपाक यायला पाहिजे.
आजकालच्या मुलींना स्वयंपाक करणं खूप कंटाळवाणं वाटतं आणि क्वचितच मुली असतील की त्यांना आवड असेल. आमची दीदी स्वतःहून किचनमध्ये येते, तिला काही बनवायचं असेल तर स्वतःहूनच बनवते, पसारा होऊ दे काही होऊ दे, पण मी तिला काही टोकत नाही आणि ती आनंदाने बनवते, तेव्हाच मुली शिकतात. चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. कशी चांगली मस्त. एकदा दूध टाकून ट्राय करायला पाहिजे ना. काय सांगशील मग? मस्त ट्राय, एकदम मस्त. 10 on 10. दूध टाकून ट्राय करा एकदा, एकदम भारी मॅगी बनते, एकदम मस्त रेसिपी. 10 on 10 रेसिपी ट्राय करा तुम्ही, तुमच्या फॅमिलीवाल्यांना पण खूप आवडेल.